पुरुषांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमची बायको किंवा तुमची प्रियसी तुमच्यासाठी रडते ना, तोपर्यंतच ती तुमची आहे. एकदा तिचे अश्रू तुमच्यासाठी येणं थांबलं ना, तर मग तुम्ही तिच्या समोर रडलात काय, पडलात काय, तिला काहीही फरक पडत नाही. कारण ती तिचे अश्रू स्वतःच्या आईपासून सुद्धा लपवून ठेवत असते. तुम्ही जास्त इम्पॉर्टंट असतात म्हणून ती तुमच्या समोर विनवणी करत असते, तुमच्या समोर रडत असते की असं करू नका, अशानं मला त्रास होतोय, किंवा नातं टिकवण्यासाठीचे तिचे भरपूर सारे प्रयत्न चालू असतात. पण एकदा तिनं तिच्या मनाला समजावलं ना, की नाही, आपण जिथे प्रयत्न करतोय ते व्यर्थ प्रयत्न आहेत किंवा तिथे काहीच उपयोग होत नाहीये, तेव्हा ती हळूहळू त्या सगळ्या गोष्टी करणं सोडून देते आणि स्वतःला कुठेतरी कठोर करते. आणि जेव्हा ती कठोर होते तेव्हाच तिचं रडणं कायमचं बंद होऊन जातं. त्यामुळे जोपर्यंत ती रडतीये ना, तोपर्यंतच त्या नात्याची कदर करा. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग नाहीये. बरोबर ना?